लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवर विंचूर येथे सकाळच्या सत्रात 350 वाहनांतून कांदा विक्रीसाठी आला होता। सुरुवातीला गोल्टी व खादीच्या कांद्याचे लिलाव सुरू झाले। यावेळी एका शेतकऱ्याच्या कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुकारून बीट रिव्हर्स करत 100 रुपये केली। यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांमुळे 150 रुपये प्रति क्विंटल करण्यात आल्यानंतरही शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने काही काळ नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले। याची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत संतप्त शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात नेत फेर लिलावाचा तोडगा काढून लिलावाला पूर्वपद सुरू करण्यात आला। एक चॅनल हा माझं नाव श्री अण्णाजी हरिभाऊ आरोटे, राहणार गाजरवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मी आज दिनांक 13ला विंचूर मार्केटला माझे स्वतःचे कांदे घेऊन आलो खाद म्हणून, आणि लिलाव सुरू झाला। त्याच्यापुढे माझा नंबर साधारण 25-30 ट्रॅक्टरवर पुढे होता। लिलाव जसं जवळ आला मी आलो आणि माझ्या ट्रॅक्टरचं फाळकं पाडलं आणि व्यापाऱ्यांनी मला कांदे ओढायला सांगितले। मी ओढायला सुरुवात केली। पुकारणाऱ्यांनी 200 रुपयाची बीट दिली। लगेच ती 200 रुपयाची बीट दिल्याच्या नंतर एका व्यापाऱ्याने ती बीट परत 100 रुपये केली। 100 रुपयाच्या नंतर 10-5 वाढत 150 रुपये झाली आणि त्याच्यावर लिलाव स्टॉप झाला। आणि हे प्रत्येक सातत्यानं प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये घडतंय साहेब। एक दिवस 1400 रुपये गेलेला ट्रॅक्टर व्यापाऱ्यांनी परत तो 1100 रुपये केला। 1100चा 1150 फायनल झाला आणि व्यापाऱ्यांना खरेदी करून घेतला। ही भूमिका जी आता मांडली मी, ही कायमस्वरूपी या मार्केटला आहे। या बिटा मागं घेणं वगैरे हे कायमचे प्रकार चालू आहे, प्रत्येक ट्रॅक्टरला चालू आहे। तर याच्यावर मार्केट कमिटीने अत्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष घालणं जास्त गरजेचं आहे। त्यांनी व्यापारी सांभाळावं आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा तितकंच सांभाळावं, तरच ही मार्केट कमिटी चालेल।